हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे शराज हाऊसमध्ये. चला तर मग आजच्या नवीन दिवसाची सुरुवात छान असं सूर्याचं दर्शन घेऊन करूयात. आमच्या गॅलरीमधून हा सूर्य खूपच सुंदर सकाळी सकाळी असा दिसत होता. तर तुम्हाला माहीतच आहे की दिवाळीची सुट्टी आता संपलेली आहे. कोकण, समुद्रकिनारा सर्व काही आता फिरून झालेले आहे. या सगळ्या मागच्या आठवणी आणि दिवाळीत केलेली मौज मजा या सगळ्या गोष्टी आता मागे पाडून आपल्या बॅक टू रुटीनमध्ये येण्याचे वेळ आता झाली आहे. या सगळ्या आठवणींना आता उजाळा देऊन चला आपण दुसऱ्या नवीन दिवसाची सुरुवात करूया. तर आज सकाळी लवकर उठून झालेला पसारा वगैरे, घर वगैरे सगळं आवरून देवपूजा अशी छान केली. मनाला पण छान असं प्रसन्न वाटलं. आजपासून दिवाळीनंतर गुड्डूच्या स्कूलचा फर्स्ट डे आहे, तर तिच्यासाठीच मी ब्रेकफास्टमध्ये तिला ऑमलेट करून देणार आहे. तिला सिंपल प्लेन असं चटणी, मीठ आणि हळद घातलेलंच ऑमलेट आवडतं. त्यामध्ये कांदा, कोथिंबीर या सगळ्या वस्तू टाकलेल्या तिला अजिबात आवडत नाहीत. त्यासाठी तिच्यासाठीच फक्त प्लेन असं हे ऑमलेट मी बनवलेलं आहे. तिचा टिफिन, वॉटर बॉटल सगळं पॅक करून तिलाही रेडी केलेली आहे आणि आता स्कूलला जाण्यासाठी ती तयार झालेली आहे. पण दिवाळीमध्ये खूप साऱ्या दिवसांची सुट्टी घेतली आणि आता स्कूलला नकोच म्हणत होती ती जाण्यासाठी. पण तिला कसं तरी तयार केलेलं आहे की स्कूलमध्ये खूप मजा येईल, आज सगळे फ्रेंड्स तुला मिळतील, त्यांच्यासोबत खूप छान तू गप्पा मारशील, खूप मजा येईल तुला स्कूलमध्ये, तुला खेळायला वगैरे मिळेल. तेव्हा ती तयार झाली स्कूलला जाण्यासाठी. सगळ्याच मुलांची अशीच अवस्था असते, कारण खूप साऱ्या दिवसांची सुट्टी आणि मजा केलेली असते आणि आता स्कूलमध्ये ते जाण्यासाठी नकोच म्हणतात. पण ठीक आहे, मग ती गेली स्कूलला फायनली. आणि घरी आल्यानंतर शराला पण झोपवलं आणि जी काही कामे होती ती मी उरकून घेतली आणि मग बॅक टू म्हटलं चला राजविकाला स्कूलमधून घेऊन येऊ. स्कूल सुटल्यानंतर तिला विचारलं मजा आली का गं स्कूलमध्ये? तेव्हा ती खुश होऊन सांगत होती, हो मम्मी खूप सारी मजा आली, सगळे माझे फ्रेंड्स मिळाले. चला तर मग दिवाळीनंतरच्या स्कूलचा फर्स्ट डे असा झाला तिचा. घरी आल्यानंतर शराचा आणि राजविका दोघींचा खेळ चालू होता. घरामध्ये सगळीकडे त्यांनी खेळणी वगैरे पसरलेली. शराने पत्ते पूर्ण घरामध्ये असे पसरून ठेवले होते आणि खेळत बसलेली. लहान मुलं म्हटल्यानंतर घरामध्ये हा थोडाफार पसारा होतोच, पण ठीक आहे, त्यांचं खेळण्याचंच वय आहे, त्यांनी खेळलंही पाहिजे. तिकडून ती माझ्याकडे येण्यासाठी अशी पाहत होती, मम्मा घे ना उचलून मला. त्यानंतर संध्याकाळी आम्ही घरामध्ये जे काही ग्रोसरीचं सामान होतं लागणारं, जे संपलं होतं ते घेण्यासाठी डीमार्टमध्ये गेलो. मुलींसाठी थोडेफार खाऊ, बिस्किट्स, मॅगीज आणि जे काही संपलेले ज्या काही वस्तू होत्या त्या घेतल्या. शरा डीमार्टमध्ये गेल्यावर खूपच एक्सायटेड असते, कारण तिला या ट्रॉलीमध्ये बसायला भेटतं. तिला खूप आवडतं याच्यामध्ये बसायला, फिरायला. फायनली तिकडून आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर राजविकालाही यायचं होतं आमच्यासोबत डीमार्टला, पण ती तिच्या आजी आजोबांकडे गेली. तिकडे जाऊन तिची खूपच अशी मजा असते, कारण तिला तिकडे खूप सारा खाऊ मिळतो. त्यामुळे ती आमच्याकडे येण्यापेक्षा तिकडे राहणे जास्त प्रेफर करते. तिकडे जाऊन तिला आईस्क्रीम खायचं होतं. एवढी थंडी वाढलेली आहे तरी तिचं चाललेलं आईस्क्रीम खाणं. तिला आईस्क्रीम खूप आवडतं आणि ती एक्सप्रेशन पण बघा किती क्यूट देते. कसं आहे म्हटल्यावर छान आहे म्हणून डोळ्यांनीच अशी खुणवते. घरी आल्यानंतर स्वयंपाक वगैरे आवरला. 2 मुली म्हटल्यानंतर त्यांचं सगळंच मलाच एकटीला पाहावं लागतं. आणि आजच्या दिवसाची सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे शरा पहिल्यांदा ती चालू लागली होती. म्हणजे तिचं ती काहीही कशाचाही सपोर्ट न घेता, न कशालाही पकडता ती अशी तिची पावले उचलून टाकत होती. मनामधून एवढी खुशी होत होती, चला फायनली शरा चालू लागली म्हणून. तिचे छोटे छोटे पाय ती असे छोटे छोट्या स्टेप्स ती घेत होती आणि अशी थोडीशी पडत होती, मग उभी राहत होती, परत चालायला सुरुवात करत होती. या छोट्या छोट्या गोष्टी करताना आणि तिच्या त्या मी पाहतानाही मला खूप छान असं वाटत होतं.
यानंतर ती झोपून उठली तेव्हा जे पाठीमागे झालं तेच झालं होतं. आता तुम्हाला मी दाखवलंच होतं पाठीमागच्या व्हिडिओमध्ये, तुम्ही पाहिलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की पाठीमागे जी तिच्या कानामध्ये मी तार घातलेल्या ते अटकून तुटलं होतं. सेम तसाच काहीसा प्रकार हा नवीन कानातले घातलेलं त्याच्यासोबतही घडला होता. ती जेव्हा झोपून उठली तेव्हा तिच्या कानामध्ये एकाच कानामध्ये ते कानातलं होतं आणि दुसरं कुठे पडलेलं होतं. ते अंथरुणामध्येच एका साईडला पडलेलं सापडलं. हे नवीन कानातलं ज्या सोनार काकांकडून आम्ही घालून घेतलेलं त्यांनी ते व्यवस्थित घातलं नसावं, त्यामुळे ते निघालं असावं किंवा कशामध्ये तरी ते अडकून असं निघून पडलेलं होतं. पण त्यामुळे तिला किंवा तिच्या कानाला काही दुखापत झाली नाही किंवा ती रडली नाही, हे नशीब. मीही पाहिलं नव्हतं तिच्या कानातून पडलेलं आहे. ते राजविकाला खेळता खेळता सापडलं. ते तिने पाहिलं आणि सांगत होती, मम्मी हे बघ शराच्या कानातलं निघून पडलेलं आहे. आणि ही तार पाहिली तर ते कानाच्या फाशामधूनच निघाली होती पूर्णपणे. मग तिला घेऊन आम्ही दुसऱ्या सोनार काकांकडे गेलो आणि म्हटलं तिला घालून येवावं, पण तिथे तिला ते कानामध्ये घालताना जरा त्रासच झाला, थोडीशी रडली. मग तिच्यासाठी मी हे किंडर जॉय घेतलं आणि थोडीफार भाजीला घेऊन मी तशीच घरी आले. चला आजचा व्हिडिओ हा इथेच संपवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.